मला सगळं माहिती गाडीमध्ये. एबीसी म्हणजे तरी काय माहित असतं? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. वा 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 वा, बघा ही गाडी शिकणारी. एबीसी माहित नाही तिला, गाडी चालवायला शिकायला चालली आणि एबीसी माहित नाही. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. सो ब्रेक आहेत किती? एकच ब्रेक आहे. शाबाश. तुम्हाला ब्रेक वर शिकू नको, पहिले ब्रेक वर शिकव तुम्हाला यार. काय शिकू? पहिले ब्रेक वर शिकव यार पहिलं. पहिल्या गिअरवर, हा तेच ते गिअरवर शिकव. पहिल्या ब्रेकवर शिकव गाडी, पहिल्या ब्रेकवर. ये भगवान क्या जुलूम है. सो फायनली आता मी गाडी शिकणार आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी गाडी शिकणार आहे. पण खूप दिवसापासून स्वतःची गाडी नसल्यामुळं मी गाडी शिकू शकले नाही. सो फायनली माझी गाडी आलेली आहे आणि मला निलेश गाडी शिकवणार आहे. बट मला काय माहित पण नाही गाडी. मला गाडीतलं माहित नाहीये, पण तू शिकवणार आहेस ना. तू शिकू शकत नाहीस का मला जे काय? मला सगळं माहिती गाडीमध्ये. एबीसी म्हणजे तरी काय माहित असतं? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. वा 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 वा, बघा ही गाडी शिकणारी. एबीसी माहित नाही तिला, गाडी चालवायला शिकायला चालली आणि एबीसी माहित नाही. गाईस तुम्ही सांगा एबीसी काय असतं कमेंट मध्ये. मला माहिती आहे. सी फॉर क्लच, बी फॉर ब्रेक आणि ए फॉर नाही माहिती. ए फॉर काय? ए फॉर हा ऍपल. शांत बस. प्रियांश ए फॉर काय? ए फॉर एरोप्लेन. हे दोघं चेष्टा करतात माझी, बट मला सिरियसली माहित नाहीये. ए फॉर एक्सलरेशन. बरं ठीक आहे, काय असेल ते असेल. बट गाडी शिकल्यावर तो शब्द येईल मला. ऍक्सलरेशन. सांग बरं किती गिअर असतात आपल्या गाडीत? आपल्या गाडीला हा एकच गिअर असतो ना. एकच गिअर असतो गाडीला. एकच गिअर आहे का? हा. अरे 6 गिअर आहेत आपल्या गाडीला. कुठले आता 6 गिअर? हा एकच गिअर. अरे एकच कुठे आहे? 6 गिअर आहे, तुला दिसत नाही? अरे एकच आहे, हा एकच गिअर तू करतोयस ना. मग आता 6 गिअर कशा असतील? काहीतरी काय बोलू नकोस, चेष्टा चालली. सो गाईज फायनली मी आता गाडी शिकणार आहे. सो ब्रेक आहेत किती? एकच ब्रेक आहे. ब्रेक एकच आहे. ब्रेक एकच आहे. आता गाईज मी करतोय गाडी बंद आणि हँड ओव्हर टू द प्रिया. चलो लेट्स स्टार्ट. बट मी कधी गाडी चालवली नाही. बट लेट्स स्टार्ट विथ, आपण तिला बेसिक माहिती देऊया. या. बाहेर येतोय पाऊस, त्यामुळे आता सध्याला तरी इथं मी हिला ड्रायव्हिंग सीटला बसवत नाही. डायरेक्ट ट्रेनिंग स्टार्ट करू. ओके. तर ही आहे गाडी, हे मला पण माहिती आहे. ही आहे कार. हे मला पण माहिती आहे. तर ह्याला म्हणतात स्टेअरिंग. ह्याच्यामुळे आपण इकडं 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 टिच असं वळवू शकतो गाडीला. ओके. ओके. पण आपल्याला ते रोडच्या हिशोबानेच वळवावं लागते, जास्त वळवून चालत नाही. हम्म. त्यानंतर तुम्हाला इथं खाली हम्म. ABC म्हणजे काय? ॲक्सलरेशन, ब्रेक आणि क्लच. तर क्लच हा फक्त डाव्या पायाने ऑपरेट करायचा असतो आणि ॲक्सलरेशन आणि ब्रेक हा दोन्ही उजव्या पायाने ऑपरेट करायचा. म्हणजे ज्या टाइमला आपण ॲक्सलरेशन करतो त्यावेळेला ब्रेक नाही दाबू शकत आणि ज्या टाइमला आपण ब्रेक दाबतो त्यावेळेला ॲक्सलरेशन नाही करू शकत. मला काय समजलं? तर हे दोन उजवीकडून स्टार्ट होतं. इकडून पहिल्यांदा ॲक्सलरेशन आहे, म्हणजे की ABC. गाडी स्पीड पकडते ते ॲक्सलरेशन. सेकंड आहे ब्रेक, जे गाडी आपलं वेग कमी करते ते आहे ब्रेक. आणि थर्ड वन आहे क्लच. क्लच हा कशासाठी असतो? तर आपण जेव्हा गिअर चेंज करतो किंवा गिअर शिफ्ट करतो, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड अँड वाईस वर्सा, तर त्या एक मिनिट टाइमला मी पहिल्यांदा गाडी शिकते. हे लेक्चर नाही चाललंय. तू लेक्चर स्पीड नाही पकडलेस, चाललंय. तू कुठे हळूहळू स्टॉपच नाही सांगतोय घेतलं. मी. म्हणजे काय संदर्भ उघड. एक मिनिट. तर ॲक्सलरेशन तर कळालं, ब्रेक तर कळालं. क्लच कशासाठी असतो? तर आपण जेव्हा गिअर शिफ्ट करतो, नको भूपू आहे बाहेर. गिअर ₹6,000 ₹6,000 तुम्हाला द्यावे लागतील. शिकले नाही तर ₹1 पण नाही. शिकावं लागेल तुम्हाला. तुला कसं वळवायला जमतंय? ते असं जमतं मला. तसं मला वळवायला नाही जमत. जमेल सगळं जमेल. वळवाय कशाला आहे घालते? खूप डिफिकल्ट आहे हे वळवाई. ठीक आहे ना, तू चालवलीस आता, तू चालवू नको गाडी हे करूस. चला, तर आता प्रिया- सो फायनली गाईज आता मी गाडी चालवणार आहे. तुम्ही बघू मी शकता पूर्ण गाडी बंद करून माझ्या हातात देणार आहे. प्रियाच्या हँडओव्हरला. हे कुत्र काय आपला पिच्चा सोडा नाही लागत.
तर आता गाडी केलेली स्टार्ट प्रियाने आणि प्रियांश आमची पाठवून मागून घेतोय मज्जा. तर प्रिया फर्स्ट टाइम गाडीमध्ये बसलेली आहे, ड्रायव्हिंग सीटवर ते पण. आणि तिला असलं भारी वाटत असेल ना, असलं भारी वाटत ना स्वतःची गाडी आणि गाडीत बसलेली आहे ती. वा 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 छान. तर आता आपण गाडी करूया स्टार्ट. तर पहिला चॅप्टर स्टार्ट झालेला आहे तुमच्या गाडी शिकण्याच्या प्रवासामधला. तर पहिल्यांदा शिकायचं तुम्हाला गाडी स्टार्ट कशी करायची. तर गाडी वेट बंद कर. आता तुला गाडी डायरेक्ट बटन स्टार्ट करतो मला गाडी पहिल्यांदा विदाउट क्लच दाबता. हां दाब. तिथे पुढे काय बोलतंय, इग्निशन स्विच पोझिशन, प्रेस ब्रेक अँड क्लच. बरोबर काय बोलतंय, प्रेस सोडून देते, काय बोलतंय प्रेस ब्रेक अँड क्लच असं बोलत होतं ते. म्हणजे तुला ब्रेक आणि क्लच दोन्ही पण दाबायचे गाडी स्टार्ट करण्यासाठी. दाबून धर. आणि मग आता इग्निशन स्विच. नाही तू क्लच पूर्ण दाबला नाहीयेस. हां आता कर स्टार्ट. आता कर स्टार्ट. थोडं दाबून धर ना. क्लच आणि ब्रेक पूर्ण दाबलेला नाहीयेस. खूप जोर लावायला लागतोय. सोड सोड, एवढं नाही दाबायला लागत ग. पहिली गोष्ट तर हे करून घे की तू तुझ्या सीटची ॲडजस्टमेंट करून घे. मग सीट ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुला इथं इलेक्ट्रॉनिक बटन दिलेले आहेत, जेणेकरून तू त्याचे सीट पुढे घेऊ शकतेस. दाखव कसे घ्यायचे. ते पुढे नाही घेतलंस तू वर घेतलंस. त्याच्या पुढे अजून एक बटन आहे इकडं, ते पुढे घे सीट. तर इथं पुढचं हे बस तुझ्या झालं. हां तर तुझ्या मापात आला असेल तर हे कर. आता क्लच दाबून स्टार्ट कर गाडी. चल दाबून नाही करायचं, फक्त एकदा दाबायचं. क्लच आणि प्रेस व्यवस्थित नाही दाबत तिथं. तर अशा तऱ्हेने गाडी स्टार्ट झालेली आहे. तू आता ब्रेकवरचा आणि ह्याचा पाय काढू शकतेस आरामात, काही प्रॉब्लेम नाही. ओके त्यानंतर तुला इथं बघा, इथं काय सांगते 360 डिग्री कॅमेरा चालू झालेला आहे. तुला सांगते सराउंडिंग चेक करा फॉर सेफ्टी. म्हणजे काय की तुझ्या आजूबाजूला काय आहे का बघा. म्हणजे तुला आता 360 डिग्री कॅमेरामुळे सगळं दिसते तुझ्या आजूबाजूला काय आहे का. ओके तर तू गाडी स्टार्ट करतेस. आता तुला आता हँडब्रेक काढायचा आहे. गाडी स्टार्ट करायला तर शिकलीस, आता तुला काय काढायचं, हँडब्रेक काढायचा. तुला मी काय सांगितलं, ब्रेकवर पाय ठेवायचा आणि हँडब्रेक काढायचा. हँडब्रेक कसा काढायचा, हँडब्रेक काढताना हे बटन दाबायचं, थोडंसं वर उचलायचं आणि मग परत खाली सोडून द्यायचं. हां ओके ओके. आता तुझी गाडी झाली फ्री. आता जर तू ब्रेकवरचा पाय काढला, गाडी तुझी उतारावर असेल तर मागे पुढे जाऊ शकते. त्यामुळे ब्रेकवरचा पाय काढायचा नाही. आता काय करायचं, आता पहिला गिअर टाकायचा आपल्याला. ब्रेकवरचा पाय धरला तसंच. ब्रेकवरचा पाय धरला बरोबर आहे की. आता क्लचवर पाय द्यायचा. नाही ब्रेकवरचा पाय सोडायचा नाही. आता क्लच दाबायचा पूर्ण आणि ह्या हाताने समोर लक्ष द्यायचं आणि टाकला की गिअर. आता फर्स्ट गिअर बरोबर टाकलेला आहे डायरेक्टली खचाक आणि क्लच सोडला. कचकन क्लच सोडल्यामुळे गाडी वाढलेली आहे बंद. आता तू हाय कंडिशनमध्ये पण गाडी स्टार्ट करू शकतेस. फक्त क्लचवर पाय द्यायचा, ब्रेकवर पाय द्यायचा आणि बटन स्टार्ट दाबायचं. ओके आता गाडी झालेली आहे स्टार्ट. तर आता काय करायचं, तुला गाडी पुढे न्यायची आहे. पुढे न्यायची म्हणजे तुला काय करायला लागणार, तुला आता हळूहळू ब्रेकवरचा पाय उचलायचा आहे आणि तसाच हळूहळू तुला क्लचवरचा पण पाय उचलायचा आहे. चल ओके. तर अशा तऱ्हेने गाडी झालेली आहे मूव. गाडी झालेली आहे तुझी फर्स्ट गिअरवर मूव. तर पलीकडे आता एक पाय तुझा ब्रेक ॲक्सलरेशनवर वापरायचा आहे, दुसरा पाय क्लचसाठी वापरायचा आहे. ओके आता काय थोडंसं ॲक्सलरेशन करू शकतेस तू. पलीकडे ब्रेक दाबलास, ॲक्सलरेशन नाही केलास. बट चेक केलं मी. काय ब्रेक लागतोय का ते. ठीक आहे पुन्हा काय स्टार्ट करा. परत स्टार्ट करायचं का. मग आता बंद पडली ना गाडी, कारण तू क्लचवर पाय नाही दिला. ब्रेक दाबल्यानंतर तुला क्लचवर पाय द्यायला लागणार, ज्यामुळे गाडी बंद पडणार नाही, कारण गाडी तुझी गिअरमध्ये आहे. ब्रेक काय थांब काय ब्रेक सांगतो तू ज्यावेळेला ब्रेक दाबतेस त्यावेळेला तू गाडी गिअरमध्ये आहे ना, मग ती गाडी बंदच पडणार ना 0 स्पीड झालं तर. जाऊ द्या हळूहळू पुढं. मी बघू चप्पल घाल. जाऊ दे एक पहिले गिअरवर जाऊ दे, सोड पूर्ण. ब्रेक पण पाय उठव, थोडासा ॲक्सलरेशनवर पाय दे हळूच. Please fasten your seatbelt. हळूच ॲक्सलरेशनवर पाय दे. ॲक्सलरेशनला पाय दे की, ॲक्सलरेशनला पाय दे थोडा. हां बस हळूहळू वळव, पूर्ण वळव गाडी, वळव थोडा ॲक्सलरेशन दे, अजून थोडं द्यायचं पाय उचलायचा परत. हां बस वळव पूर्ण. मान कशाला ताट केली, फ्री राहा. हां आता सरळ सोडून दे हां ती जायला बाप. ओके आता हे झालं सरळ तुझं. परत आता इकडून जाऊ दे असं. इकडून गेल्यानंतर इथून सरळ घे. आता तुला काय करायचं, पुन्हा क्लच दाबायचा. थांब ना पहिले करू शिकव ना, तू काय हो ती सांगतोय काय, दुसऱ्या गिअरवर घे ना. क्लच दाब, ब्रेक दाब नको, क्लच दाब फक्त डाव्या हाताने आणि सरळ मागं असं घे. क्लच दाबला का तसं सरळ नाही, इकडं दाबून खाली घे. इकडं दाबून खाली घे. हां पडला दुसरा गिअर. हळूच क्लचवरचा पाय काढ आणि रेस कर. आता थोडीशी गाडी डायरेक्ट बंद पडाल, रेस कर. हां हळू रेस कर, क्लचवरचा पाय काढ, गाडी बंद पडेल. तुम्हाला ब्रेकवर शिकू नको, पहिले ब्रेकवर शिकव तुम्हाला यार. काय शिकू,
पहिल्या बाईकवर शिकव यार पहिला पहिल्या गिअरवर हा तेच ते गिअरवर शिकव पहिल्या ब्रेकवर शिकव गाडी पहिल्या ब्रेकवर पहिल्या गिअरवर नाही पहिल्या ब्रेकवर शिकव यार पहिल्या गिअरवर शिकव असं म्हणायचं आहे मला. ठीक आहे मग घे पहिल्या गिअरवर चल पहिल्या गिअर तू काय करते रेस पण करत नाही थोडीशी रेस कर म्हणजे गाडी हे होईल चल वेट आता हे काय करायचं 2 वर गेलं तर गाडी 2 घेरवर तर गाडी गेली आहे ठीक आहे मग काय करायचं आता की क्लच दाबायचा आणि पहिल्या गिअरवर गाडी घ्यायची किंवा न्यूट्रल करायची ब्रेक दाब हां ब्रेक दाब हां ब्रेकवर पाय काढायचाच नाही उताराला गाडी कुठं असेल तर खाली जाईल ना हां मग मग आता क्लच दाब फुल आणि ही गाडी न्यूट्रल कर पहिल्यांदा न्यूट्रल म्हणजे मध्ये सोडायचा इथनं मध्ये सोडायचा बस गाडी स्टार्ट कर बंद केली क्लच दाबला गपकी उभा राखी गपचूप काय क्लच दाबला का पुतना झाली स्टार्ट पहिला गिअर टाका हे करून का क्लचवरच पाय ठेवून रेस हळूहळू करायला शिक क्लचवरचा पाय काढू ब्रेकवर ठेवू का क्लचवरचा पाय ब्रेकवर क्लचवरचा पाय फक्त क्लचसाठीच असतो ब्रेकवर ठेवायचा नाही इकडे जाऊ देत जाऊ देत काय बंद केलं पडली का? बंद पडली तू जेव्हा ब्रेक दाबतेस त्यावेळेला तुला क्लच दाबावं लागणार ब्रेक दाबताना क्लच पण दाबायचा हा मग जर पहिल्या गिअरवर असेल तर जर तुझ्या हाय स्पीडला असतील 60-70ला त्याला तू जेव्हा ब्रेक दाबतेस तेव्हा लगेच तुला क्लच दाबावं लागत नाही पण आता तुला गाडी बंद पडते नाही तर मग एक काम कर हे चुडी खाली घे पहिल्यांदा थांब ते सारखंच खाली वरवरते थांब तू पुढे लक्ष दे जाऊ देत स्टार्ट कर नको एवढं लूज जर चल रेस कर रेस ॲड Please fasten your seatbelt. वळव वळव इकडं वळव वळव रेस कर हळूहळू रेस कर आता इथनं मला दुसरा गिअर पाहिजे टाकायचा आहे अरे क्लच दाब क्लच दाब पूर्ण क्लच दाब घे मागे गिअर पुढे बघ हळू पाय रेस कर गाडी बंद पडेल हां दाब थोडंसं रेस कर Please fasten ओके your seatbelt. सरळ घे वळव बऱ्यापैकी जर चांगला त्यांना फर्स्ट आणि सेकंड गिअर टाकायला जमायला लागला आणि स्पीड पकडायला लागले आतापर्यंत चांगल्या प्रकारे स्पीड बेल्ट लावला शिकले नाही फक्त आतापर्यंत सीट बेल्ट तू लाव ना एका दिवशी देखो देखो जानम हम तेरे लिए आए रेस कर आणि टर्न मार रेस कर मार टर्न जेवढं तू रेस हे असेल ना तेवढं तुला कमी स्टेअरिंग फिरवा लागतं एकाच रूटने जाऊ नको वेगवेगळे रूट चेंज कर देखो देखो जानम तिकडे कुठे बघती समोर बघती कसं बघती त्या गाडी चालवती का चेष्टा करते त्या आरशातनं बघती उद्या साईडच्या अर्धा खिडकीच्या आरशातनं बघती बाहेर आणि समोरच्या काचेतनं बघायचं असतं काय चेष्टा लावली हिने माझी खूप छान गाडी असं मला मनात असं भारी भारी वाटले ना मला की अशी मी गाडी स्टिअरिंग हातात आली प्राऊड फील होते मला की मी गाडी चालवते फर्स्ट टाइम आणि खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे माझ्यामध्ये असं मी स्वतःच मला सांगते आता काय मला अजून बोलला नाही बाबा एक नंबर आई तू जर आत्ता मुंबई ट्रिप काढली ना तर ही एक नंबर गाडी जाणार मला गॅरंटी एक नंबर गाडी एक नंबर म्हणजे एक नंबर तिला म्हटलं ना आता चल आपण स्वामिनीकडे जाऊ तर लगेच निघाली लगेच म्हणाल चला पण मी आज नाही सांगितलं. तिकडे घे इकडे घे गाडी इकडे टर्न मार आता तिकडून आत टर्न मार रेस कर गाडी बंद पडेल हॉर्न दे झटका मारायचा नसते बसेल का आला का बसेल टाको दिसा घ्या एवढ्या स्पीड आलं पाहिजे बघा ट्रेन जरा खाली बस रे बाळा मागे व्हिडिओ लावलाय तेव्हा व्हिडिओ जरा चांगला दिसत मस्त I love you too, Dad. I love you too, Mom. Mom. पाकिस्तान एवढीच पाकिस्तान आणि एवढीच इंडिया एवढी इंडिया रेसवरच पाय ब्रेकवर पण घेतेस ना जर तुला करायचं असेल तर ब्रेक करायचं असेल तर लय का चालू असं एका हाताने आलं पाहिजे आता हलवायला रेस